वेदगंगेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। भुदरगड आणि कागल तालुक्याची जीवनदायिनी नदी म्हणून ओळखली जाणाऱ्या वेदगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तब्बल 5 ते 6 फुटाची वाढ आज दिवसभरात दिसून आली। वेधशाळेने आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती। त्यानुसार झालेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। पाटगाव धरण परिसरात तब्बल 220 मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस पडला असून पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास विद्युत गृहातून पाणी सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूज प्रतिनिधी। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वेधशाळेने या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता। त्यानुसार आज मुसळधार पावसाने हजेरी लावली देखील आणि मुरगुड परिसरामध्ये असणाऱ्या वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढली असून या ठिकाणी असणारं दत्त मंदिर हे पाण्याच्या या ओढ्याखाली गेलेलं आहे। जर पावसाचा जोर राहिला तर या ठिकाणी पाण्याचा जोर वाढल्यानंतर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कुर्णी बंधारा येथे देखील 5 फूट अशी पाणी पातळी वाढलेली आहे। माझ्या मागे आपण बघू शकताय की पाण्याची पातळी कुठल्या प्रकारे या ठिकाणी वाढली आहे। मुरगुड दत्त मंदिराला पाण्याचा ओढा या ठिकाणी पडलेला आहे, आपण बघू शकताय। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। त्या ठिकाणातून विद्युत गृहातून पाणी सोडण्याची त्या ठिकाणी मेसेज हा आला होता, मात्र पातळी ही समतोल झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबवण्यात आलं आहे। मात्र पाऊस असा राहिला आणि जर पाणी पातळी वाढली तर धरणामधून पाणी सोडलं जाईल। त्यामुळे वेदगंगा काठावरच्या नदीच्या काठावरती जेवढी गावं आहेत त्या गावांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पाटबंधारे विभाग गारगोटी यांच्यामार्फत करण्यात आले आहे। त्याचबरोबर वाघापूर, निळपण, कुर्णी, सुरुपली, बस्तवडे हे बंधारे पाण्याखाली गेले असून या ठिकाणी देखील नागरिकांनी धोकादायक पद्धतीने प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। त्यामुळे वेदगंगा नदीकाठच्या गावांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे। तसेच वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, बस्तवडे, कुर्णी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत। पावसाचा जोर असाच वाढल्यास पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।